मेनका क्लासिक्स, कथा, किस्से आणि बरच काही. आपल्या मुलीला कसं वाढवायचं हे तिने सुरुवातीपासूनच ठरवून ठेवलं होतं. काळ बदलला आहे. आजकालची मुलंही लवकर शहाणी होतात हे तिला माहीत होतं. मोठ्या शहरात राहणारी आपली मुलगी बावळट राहणार नाही याची तिला खात्री होती. म्हणूनच तिने ठरवलं होतं की आपल्या मुलीला बरोबरीच्या नात्याने वागवायचं, तिला योग्य तसं स्वातंत्र्य द्यायचं. पण मग आजच तिचं मन का घाबरलं होतं? ऐकूयात कथा माय लेकी. लेखिका सौ प्रतिभा रानडे. वाचन अनुराधा विनायक गटणे. चार 8 दिवसांनी तिला स्थानिक महिला मंडळात जायचंय. अध्यक्ष म्हणून. मंडळाच्या बायकांची स्त्री मुक्ती या विषयावर परिचर्चा आहे. त्याचं अध्यक्षस्थान तिने स्वीकारलंय. त्याची तयारी ती करतीये. कारण चर्चेचा आढावा घेतल्यानंतर तिला स्वतःलाही थोडंसं बोलावं लागणारच. तसा तिचा हा विषय म्हणजे हातखंडा आहे. डोक्यात सगळा विषय तयारच आहे. कसं बोलायचं, केवढं बोलायचं, कितपत बोलायचं तेच फक्त ठरवायचं आहे. चर्चेचं टेन्शन कमी करण्यासाठी मधून विनोद करायला हवा. 1-2 किस्से सांगायला हवेत. आकडेवारीची नोंद ठीक व्हायला हवी. डोक्यात विषय खतखततोय. बोटं शिवशिवतायत. समोर कागद ओढून ती बसली आहे. कारण सवय असली तरी एकदा सगळं भाषण नीट लिहून काढायला हवं. सुसंगतवार. म्हणजे आयत्या वेळी मागचं पुढे, पुढचं मागे होत नाही. बोलणं कसं नीट नेटकं, मुद्देसूद. स्कॉलरली असूनही लाईट वाटलं पाहिजे एकदम. मम्मा, उद्या आम्ही मैत्रिणींनी एका सिनेमाला जायचं ठरवलंय. मी जाऊ? विषयाची जुळवाजुळव होत असतानाच लेक येऊन विचारते. तिची तंद्री भंग पावते. हातातलं पेन खाली ठेवून ती मागे वळून आपल्या लेकीकडे पाहते. वय वर्ष 15, पण दिसते 17ची. खूप छानशी दिसतेय. तिला पाहून आलेला राग वितळून गेलाय. कुठल्या सिनेमाला जाताय? अजून ठरलं नाही. कोण कोण जाताय? आमची नेहमीचीच गँग आहे. गँग शब्द लेकीच्या तोंडात ऐकून तिला हलकंसं हसू येतं. मोठं होण्याची केवढी ही घाई. एक हो उच्चारायला किती वेळ लावते ही मम्मा. दुपारी 3च्या शोला जा. हो, मग जाऊ मी. वाक्य संपेपर्यंत 1 पाऊल खोलीच्या बाहेर पडलेलं. अगं पण तुम्ही आत्ताच तर सिनेमा पाहिला होतात ना, शेवटचा म्हणून. मग एवढ्यातच पुन्हा? हे आता फायनल इयर आहे ना तुमचं. अगं मम्मा, आता फायनलला 6 महिने उरलेत. म्हणून हा शेवटचा सिनेमा पाहून घेतो. यापुढे मात्र सारखा अभ्यास अभ्यास अभ्यास. पेन हातात घेऊन ती परत सावरून बसली. लेक म्हणाली होती ते खोटं नव्हतं. खूप हुशार होती ती. अभ्यासू होती. मधून सिनेमा पाहिला म्हणून तिचे मॅट्रिकचे मार्क काही कमी होणार नव्हते. कागद पुढे ओढून ती लिहू लागली. लहानपणापासूनच आपल्या समाजामध्ये स्त्रीला. दुसऱ्या दिवशी तयार होऊन लेक सिनेमाला निघाल्यावर तिला अभिमान वाटला. तिकिटासाठी तर पैसे दिले तेव्हा 4 रुपये जास्त दिले. कोका कोला प्यायला, भेळ खायला. लेकीला गॅलरीतून टाटा केला. ती कोपऱ्यावरून वळेपर्यंत पाठमोऱ्या लेकीला पाहत उभी राहिली. मग कालचं लिहून ठेवलेलं व्याख्यान तिने ड्रॉवरमधून बाहेर काढलं. स्वतःशीच पुटपुटत वाचून काढलं. छान जमलं होतं. तिला बरं वाटलं. बारीक बारीक शब्द बदलले. पुन्हा एकदा वाचलं. मग परत ड्रॉवरमध्ये ठेवून दिलं. आता जरा कंटाळल्यासारखं झालं. घड्याळात पाहिलं तर फक्त 4च वाजले होते. सगळीजणं घरी यायला अजून 2 तास होते. उगाचच घरभर एक फेरी मारली.
स्वयंपाकघराच्या सिंकमध्ये आत्ताच घेतलेल्या चहाच्या कब्बशा पडल्या होत्या. डायनिंग टेबलवरच्या फ्लॉवरपॉटमधल्या फुलांनी माना टाकल्या होत्या. ती बदलायला हवीत. ड्रॉइंग रूम नेहमीसारखीच नीटनेटकी. ती लेकीच्या बेडरूमकडे गेली. सगळीकडे पसारा फिस्कारून पडला होता. कपड्यांचे बोळे, वह्या, पुस्तकं, शाईच्या दवती शेजारी कोल्ड क्रीमची उघडी बाटली, बूट, चप्पल, इस्त्री, रॅकेट. ती खोली म्हणजे अलीबाबाची गुहा दिसत होती. सगळ्या वस्तू अंगावर धावून येत होत्या. तिला वाटलं एकदा सगळं आवरून ठेवावं, पण त्याचा काहीही उपयोग नाही हेही लगेच लक्षात आलं. कॉटवर कसलं तरी इंग्रजी मासिक पडलं होतं. ती हळूच आत गेली. ते मासिक उचलून झरकन बाहेर पडली. आपल्या खोलीत जाता जाता तिने आजची दोन्ही वृत्तपत्रही घेतली. कॉटवर पडल्या पडल्या तिनं ते इंग्रजी मासिक चाळायला सुरुवात केली. रंगीबेरंगी छपाई, कपड्यांच्या तऱ्हा, नखं कशी रंगवावी आणि ओठ कसे रंगवावे. अधूनमधून उगाचच काहीतरी फालतू मजकूर. काही अर्थ नाही असं पुटपुटत तिनं ते मासिक टाकलं आणि वृत्तपत्र उचललं. सकाळी तसं वाचून झालंय, तरी पण एकदा पुन्हा डिटेलमध्ये. वाचता वाचता तिचं लक्ष एकदम चौकटीतल्या बातमीकडे जातं. त्या बातमीला मोठी काळी चौकट आहे. इटॅलिक्स अक्षरात ती बातमी छापली आहे. बातमी आहे 1.5 इंचाचीच, पण वाचता वाचता ती फार अस्वस्थ होत चालली आहे. सबर्बमधल्या एका सभ्य वस्तीमध्ये कोणी एक जण कुंटणखाना चालवित होता. 4 दिवसांपूर्वी त्याला पोलिसांनी पकडलं होतं. त्या घरामध्ये 2 15-16 वर्षाच्या मुली सापडल्या होत्या. त्या दोघी बहिणी होत्या. संध्याकाळी शाळेतून परत घरी जाताना त्यांना पळवून नेण्यात आलं होतं. 2-4 दिवसांपूर्वीचीच ही गोष्ट. त्या मुलींना पोलिसांनी सध्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं. तेव्हा त्यांची परिस्थिती वाईट होती. कालच त्या दोघींनी हॉस्पिटलच्या 3ऱ्या मजल्यावरून उड्या मारून जीव दिला होता. बातमी वाचून सर्वांगाला मुंग्या आल्यासारखं वाटलं तिला. डोकं तणतणू लागलं. उशीमध्ये डोकं खोल खुपसून तिने कानावर हात दाबून धरले. वाचायला शिकल्यापासून खून, बलात्कार, मारामाऱ्या याच्या बातम्या ती वाचत होती. तरी लहानपणी एकदा जी धास्ती या बातम्यांबद्दल मनात गच्च बसली होती ती अजूनही गेली नव्हती. अजूनही दरवेळी असली बातमी वाचली की असहाय्य संताप होतो मनाचा, डोक्यात वणवा पेटतो. बलात्कार या शब्दाचा अर्थ तिने आपल्या आईला विचारला होता. तो प्रसंग तिला स्पष्ट आठवतोय. तेव्हा ती नुकतंच वर्तमानपत्र वाचायला लागली होती. असेल 8-9 वर्षांची. त्यावेळी हिंदुस्तान हा देश भारत आणि पाकिस्तानात वाटला जात होता. वर्तमानपत्रभर त्याच्याच बातम्या असायच्या. दंगे धोपे, जाळपोळ, बायकांवरचे अत्याचार, सगळ्याला नुसता ऊत आला होता. आई ग, बलात्कार म्हणजे काय ग? तिने अगदी बाहेरच्या खोलीतून आत घरातल्या स्वयंपाकघरात असणाऱ्या आईला ओरडून विचारलं होतं. कार्टे, अगोदर तू इकडे ये. आई ओरडली. केवढ्यांदा ओरडतेस, गजर घंटा नुसती. भलती अकोचर झाली आहेस तू. कुणी सांगितला तुला हा शब्द? कुठे ऐकलास? तिने हातातल्या वृत्तपत्रातली बातमी वाचून दाखवली. होऊ घातलेल्या पाकिस्तानात हिंदू स्त्रियांवर मुस्लिम बलात्कार करत होते. बातमी ऐकताच आईचा स्वर जरा नरमला होता. मग हलक्या आवाजात तिला आईनं सांगितलं होतं, बलात्कार म्हणजे की नाही जुलूम, जबरदस्ती, उगाच मारहाण करणं. कळलं? मोठी झालीस की कळेल तुला खरा अर्थ. पण 4 लोकांच्या देखत हा शब्द पुन्हा उच्चारू नकोस. तू अजून लहान आहेस. हा शब्द फार वाईट आहे. आईचं अगोदरचं ओरडणं आणि नंतरचं हलक्या आवाजातलं बोलणं ऐकून तिच्या मनात त्या शब्दाबद्दलची धास्तीच पक्की बसली होती, एखादी पाचर मारल्यासारखी. त्या शब्दाचा खरा अर्थ तिला पूर्णपणे तेव्हा कळलाच नव्हता. परंतु ह्या शब्दाचा अर्थ काहीतरी भयंकर आहे याची खूणगाठ तिने मारली होती.
त्यानंतर ती पुन्हा एकदा या शब्दाशी ठेचकाळली होती. तेव्हा ती 12-13 वर्षांची असेल. थोडीशी जाणती, बरीचशी अजाणती. गावाबाहेरच्या एका कोरड्या विहिरीत पडलेल्या ओढ्यामध्ये गावातल्या एका कॉलेजात जाणाऱ्या मुलीचा कुणीतरी खून करून टाकला होता. कुणी केला होता, का केला होता ते शेवटपर्यंत सिद्ध झालं नव्हतं. पण नंतर कितीतरी दिवस त्या घटनेबद्दल गावभर कुजबूज सुरू होती. लहान मोठी सगळीजणं हलक्या आवाजात चर्चा करत होती. 2 दिवसांनी त्या एकुलत्या एक मुलीच्या आईने विहिरीत उडी मारून जीव दिला होता. पुन्हा एकदा सगळं गाव चुकचुकलं होतं. पण आत्ताच्या दुःख करण्यात आणि त्या मुलीच्या मारल्याचे कळले होते तेव्हाच्या दुःख करण्यात खूप अंतर होतं. आत्ता माणसं उघडपणे हळहळत होती. त्या आईला गरीब बिचारी म्हणत होती. पण त्यावेळी मात्र कोण तो मेला असं इतरच कुणाबद्दल तरी माणसं बोलत होती. तळमळून बोलत होती. त्यावेळी तो बलात्कार शब्द डोक्यात दगड मारल्यासारखा तिला सणकन आठवला होता. या सगळ्याच प्रकरणाबद्दल तिला उदंड उत्सुकता वाटत होती. पण काही कळायचं नाही. शेवटी तिनं आपल्या आईला विचारलं होतं. आई अत्यंत उदासपणे म्हणाली होती, बाई गं, हे बाई माणूस होण्याचे भोग आहेत बरं. आता मोठी झालीस तू, जरा बेतानी वागावं. संध्याकाळच्यात घरी येत जा. एकटं दुकटं कुठे भटकू नकोस. आईची तिच्यावरची नजर करडी झाली. प्रथम तर ती बावरूनच गेली होती. पण ती घटना जसजशी विसरली गेली तसा तसा तिला आईचा रागच येऊ लागला होता. ती मोठी होत होती. आमचं आम्हाला काही कळतं की नाही. अमुक करू नकोस, तमुक करू नकोस म्हणून सारखी वेसण लावलेली. आता आम्ही मोठ्या झालोत. आमचं आम्हाला कळतं कसं वागायचं ते. पण हे सगळं मनातल्या मनातच म्हणायची हिंमत होती. मोठ्यांदा म्हणायची नव्हती. मग धुसफूस, पुटपुटणं वगैरे ठराविक प्रकार सुरू झाले होते. आई म्हणजे शत्रू वाटत होती कितीतरी दिवस. तिने घड्याळात पाहिलं. 6 वाजायला आले होते. येतीलच आता बाईसाहेब इतक्यात. अगदी भुकाळूनच येतील सगळी. मग तिने झटपट लेकीच्या आवडीची साबुदाण्याची खिचडी करण्यासाठी साबुदाणा भिजत टाकला आणि गॅलरीत येऊन वाट पाहत उभी राहिली. 6 वाजलेत म्हणजे आता सिनेमा संपायलाच आला असेल. 20 मिनिटात येईलच घरी. तिने दूरवर कोपऱ्यापर्यंत नजर टाकली. मग तिला एकदम जाणवलं आज ती लेकीची वाट पाहत उभी आहे. तिची घरी येण्याची वेळ होण्याच्या अगोदरपासूनच. पण हे कबूल करायला तिचं मन तयार नव्हतं. आपल्या मुलीला कसं वाढवायचं हे तिने सुरुवातीपासूनच ठरवून ठेवलं होतं. आत्ताचा काळ किती बदलला आहे. आजकालची मुलं ही लवकर शहाणी होतात हे तिला माहीत होतं. मोठ्या शहरात राहणारी मुलगी बावळट राहणार नव्हती याची जाणीव तिला होती. म्हणूनच तिनं ठरवलं होतं की आपल्या मुलीला बरोबरीच्या नात्याने मोठ्या माणसासारखं वागवायचं. त्याचप्रमाणे मुलीवर सारखं लक्ष ठेवणं, तिच्या येण्या जाण्याच्या वेळांवर कडक बंधनं घालणं, अविश्वास दाखवणं आणि असं हे खुळ्यासारखं वाट बघत गॅलरीत उभं राहणं तिच्या त्या तत्वात बसत नव्हतं. ती झटकन आत आली. साबुदाणा अजून भिजायचा होता. काय करावं तिला सुचेना. चहा पिण्याचं मनात येऊनही तिला इच्छाच होत नव्हती. उगाचच तिच्या लक्षात आलं की आता 5:15 झालेत. मग ती लेकीच्या खोलीत गेली. तिच्या कपड्यांच्या व्यवस्थित घड्या करून कपाटात ठेवल्या. कपाट, टेबल आवरलं. पसरलेली वह्या पुस्तकं नीट रचून ठेवली. कोल्ड्क्रीमच्या बाटलीला झाकण बसवून आरशाजवळच्या फळीवरती बाटली ठेवली. इस्त्री जागच्या जागी ठेवली. बूट चपला नीट लावून ठेवायचा मात्र कंटाळा आला. आत्ता 6:30 वाजले होते. ती परत गॅलरीत येऊन उभी राहिली. पुन्हा कोपऱ्यापर्यंत नजर गेली. लेकीचा पत्ता नव्हता. तेवढ्यात लेकीचे बाबा ऑफिसमधून आला. धाकटा लेक आला. कुठे आहे तुमची कन्या? सिनेमाला गेली आहे. येईलच इतक्यात. आता फक्त 6:30 होत आहेत. येईलच 5-10 मिनिटात.
असं म्हणून ती स्वयंपाकघरात गेली. साबुदाण्याची खिचडी, चहा, बिस्किटं ठेवून टेबलावर डिशेस मांडल्या. थांबायचं नाही का तिच्यासाठी? बाबांनी विचारलं. काही नको थांबायला. ती कोका कोला पिऊन भेळ खाऊन येईल. आली की खाईल खिचडी. लोकांनी किती वेळ थांबायचं? तिला आता रागच येऊ लागला होता. लेकीच्या येण्याची आता मात्र घाई झाली होती. 6:45. अजून बाईसाहेब कशा आल्या नाहीत? ती स्वतःशीच मोठ्यांदा म्हणाली. येईल ग. सिनेमा सुटल्यावर खातील पितील, एकमेकींचा निरोप घेत रेंगाळत येतील. आत्ता कुठे 6:45 होत आहेत. सिनेमा सुटायलाच 6:30 झाले असतील. तिला मात्र आता उघड उघड काळजी वाटत होती. ती पुन्हा गॅलरीत जाऊन उभी राहिली. दूरवर नजर टाकली. लेकीचा कुठेच पत्ता नव्हता. ती झरकन आत वळली. मघाचं ते वृत्तपत्र काढलं आणि त्यातली ती बातमी, चौकटीतली बातमी परत वाचली. त्या 2 दुर्दैवी मुलींना कुणीतरी पळवून नेलं होतं. असंच संध्याकाळच्या वेळेला. तिचा जीव कासावीस झाला. हाताची बोटं उगाचच मोडत ती आठवू लागली. जाताना कोणते कपडे घालून गेली आहे बया? फार फॅशनेबल तर नव्हते ना? कोण कोण मैत्रिणी गेल्या आहेत हिच्याबरोबर? त्यांची सगळ्यांची घरं तरी कुठे माहीत आहेत आपल्याला? शाळेच्या जवळच कोण राहतं तेवढंच तिला माहीत आहे. आणि पलीकडच्या रस्त्यावर कोण राहतं तिच्या घरी जाऊन पाहावं का परत आल्यात का ते? एखाद्या वेळी सगळ्याजणी तिथेच बसले असतील. तेवढ्यात बाबा ही गॅलरीत येऊन शेजारी उभे राहिले. का गं, अजून आली नाही? आत्तापर्यंत यायला हवी होती. येईल हो. रमत गमत येत असतील भवान्या. आता उद्यापासून अभ्यासाला लागायचं आहे ना. तिला वाटलं त्यांना सांगून टाकावं. ती बातमी वाचलीत. माझा जीव ठिकाणावर नाही. जाऊन पाहून येता का? पण दोघांनी एकदमच घाबरून जाणं बरोबर नाही. एकाने दुसऱ्याला धीर द्यायला हवा. पण गधडीला अक्कल नको का? किती वेळ बाहेर भटकायचं? त्याला काही सुमार? मी आपली उगाच रागवत नाही म्हणून फार फाजीलपणा वाढत चाललाय हिचा. स्वतःच्या जबाबदारीची मुळीच जाणीवच नाही. हे असलं वागणं चांगलं नव्हे. लहानपणापासूनच आपण लहान मुलींमध्ये एक तऱ्हेचा भयाचा गंड निर्माण करत असतो. स्वतःच लिहिलेल्या त्या वाक्यावर ती मघाशी खुश होती. तिनं केलेलं आर्ग्युमेंट अगदी सडेतोड वाटत होतं. ते लिहिल्यानंतर तिला स्वतःचं कौतुक वाटत होतं. पण आता तिचं मत बदलत चाललं होतं. 2:45 वाजता सिनेमाला म्हणून बाहेर पडलेली गोजीरवाणी तरुण मुलगी 7 वाजून गेले तरी अजून आली नव्हती. ही वस्तुस्थिती त्या आर्ग्युमेंटपेक्षा दाहक होती. कुठे गेली असेल ही? खरंच कोणी पळवली तर नसेल ना माझ्या चिमणीला? सिनेमा थिएटरच्या आजूबाजूचं बकाल वातावरण, की मैत्रिणीच्या घरी गेली असेल आणि तिथेच काहीतरी भानगड. हल्ली कुणाचा भरोसा देऊ नये हेच खरं. माणसं फार बदलली आहेत. पण हेही खरं नाही. तसं आपलं उगीचच म्हणायचं. खरं म्हणजे युगेनयुगे चालत आलेल्या माणसाच्या वृत्ती मुळीच बदलत नाहीत. समाज बदलला नाही. जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत सगळी आर्ग्युमेंट्स फुकट आहेत, खोटी आहेत. खरं म्हणजे जोपर्यंत बाईवर बलात्कार होऊ शकतो तोपर्यंत सगळ्या गप्पा फुकट आहेत. बाईपणाच्या शिक्षेचा क्रॉस स्वतःच्या खांद्यावरून लहानपणापासून मरेपर्यंत व्हावाच लागतो. कधी येईल ही? कोणत्या स्थितीत येईल? हिचं झालं तरी काय? ग्राउंडवरून मुलगा येता येताच त्याला तिनं मैत्रिणीच्या घरी पाहण्यासाठी पेटाळला. 5च मिनिटात लेक आणि तिच्या पाठोपाठ मुलगा धावतच घरी आले. सिनेमा पाहून मैत्रिणींशी गप्पा गोष्टी करून झगमगलेला तिचा चेहरा किती निष्पाप निर्भर दिसत होता. लेक दिसताच तिच्या अंगावर अक्षरशः धावून जात तिनं विचारलं, कुठे होतीस ग एवढा वेळ? किती उशीर झालाय? काही कल्पना आहे का? उशीर? फार कुठे उशीर झालाय? 7:30च तर होत आहेत. आई काळजीनं अशी पिळवटून निघालेली आहे याची तिला काहीही कल्पना नाही. म्हणे उशीर नाही. आणखी किती वाजले म्हणजे उशीर होईल? काळ वेळाचं काही भान आहे की नाही? एवढी बेजबाबदार केव्हापासून झालीस?
काहीतरी अक्कल देवानं दिली आहे की नाही तुला? मी आपली काही बोलत नाही तर तुझं वाह्यात वागणं वाढतच चाललंय. ती आपल्या लेकीला बेभानपणे बोलत सुटली आहे. बंदुकीच्या गोळ्यांप्रमाणे शब्द सटासटा सुटत आहेत आणि बंदुकीच्या गोळीप्रमाणेच तिला घायाळ करीत आहेत. लेक हतबुद्ध होऊन दगडासारखी उभी आहे. ममानीच सांगितलं ना की सिनेमानंतर भेळ खा, कोका कोला प्या. मग एवढा वेळ लागणारच की नाही? ममा अशी कधीच टाकून बोलत नाही. आज हिला झालंय तरी काय? तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा मघाचा तो आनंद आता कोणीतरी पुसून टाकलाय. तिथे आता गोंधळ आहे, संशय आहे, कसला तरी संताप आहे. तिच्या उभं राहण्यातही आता फरक पडलाय. आवाज शक्य तितका काबूत ठेवण्याचा प्रयत्न करत ती शांतपणाने विनवणीच्या सुरात विचारतेय, ममा प्लीज, ममा ऐकून घे. तुझा माझ्यावर विश्वास नाही का? तिच्या सुरात कसला तरी अधिकार आहे, आत्मविश्वास आहे. तुझा माझ्यावर विश्वास नाही? हा प्रश्न ऐकून ती एकदम थंडावलीच. भांबावून जाऊन काय बोलावं तिला क्षणभर कळेनाच. लेकीच्या शांत डोळ्यांकडे बघून घेतलं. कापरा आवाज, ताणलेला सूर सैल सोडत ती म्हणते, आहे, माझा तुझ्यावर विश्वास आहे ग. तरी पण आता आपण ऐकलीत सौ प्रतिभा रानडे लिखित, अनुराधा विनायक गटणे यांच्या आवाजात माय लेकी. ही कथा 1975च्या माहेरच्या दिवाळी अंकात पहिल्यांदा प्रकाशित झाली होती.